अखिल नागरमल खंडोबा वस्ती नागरिक कृती समितीच्या वतीनं नागरमल खंडोबा देवस्थान तुळापूरच्या देवस्थानाविरुद्ध मांजरीत धरणे आंदोलन. आंदोलकांकडे आंदोलनाची परवानगी नसल्यामुळं पोलिसांकडून या आंदोलनाला स्थगिती. आंदोलकांचे ट्रस्टच्या कामकाजावर गंभीर आरोप, तर ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर घुले यांची रोखठोक प्रतिक्रिया. पहा सविस्तर. सर नमस्कार. नमस्कार. आज काही आपले नागरमल खंडोबा देवस्थानचे जे काही पुजारी आहेत ते पुजारी आज काही मंडळी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांनी थेट तुमच्यावरती आरोप केलेला आहे. त्यांनी काही 2-3 आरोप तुमच्यावरती केलेले आहेत. त्यांचा पहिला आरोप असा आहे की इथं जी जमीन आहे खंडोबा देवस्थानची, त्या देवस्थानच्या जमिनीच्या तिथे काही भाजीपाला विक्रेते काही मंडळी बसलेले आहेत. त्यांच्याकडून आपण काही पैसे घेत आहे आणि म्हणून तुम्ही तिथं त्यांना बसवलं आहे. त्याचबरोबर त्यांचा दुसरा आरोप असा आहे की त्या अगदी तुम्ही ती जमीन कुणाला तरी विकण्याचा प्रयत्न करताय आणि 10 लाख रुपये त्या संदर्भात तुम्ही घेतलेत. त्याचबरोबर त्यांचा तिसरा आरोप असा आहे की ते याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात आहे की हे जे ट्रस्ट आहे ते ट्रस्टच बोगस आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल? आता तुमचे 3 प्रश्नापैकी मी पहिलं माझं एक उत्तर देतो की मी ह्या ट्रस्टची पहिली पार्श्वभूमी सांगतो. हा ट्रस्ट स्वातंत्र्य सैनिक सोपान दाखलोजी गुले यांनी तयार केलेला आहे आणि तो तयारच्या मागं फार पार्श्वभूमी आहे. तुळापूरचे मान्यवर रंगनाथभाऊ शिवले, तुकाराम तात्या शिवले, त्याच्यात बबन तात्या शिवले आणि पुजारी मंडळी काही असे आमचे सोपान दाखलोजी का आले की असे बाबा की जी काय आमची जमीन आहे ती जमीन आमच्या मांजरीगावचे मोठे बागायतदार त्यांच्याकडं ह्या पुजारी मंडळींनी 1931 सालापासून तर आजपर्यंत म्हणजे 2022पर्यंत भाडेपट्ट्याने दिलेली आहे. वेळोवेळी भाडेपट्टा केलेला आहे आणि हा भाडेपट्टा केल्यानंतर त्यांना खंडच देत नव्हते ते. म्हणून हे तुळापूरचे सरपंच आणि पुजारी हे आमच्या सोपान दाखलोजीकडे आले, स्वातंत्र्य सैनिक आमचे सोपान दाखलोजी गुले, आणि त्यांच्याकडे ही कैफीत मांडलं. त्यांनी सगळे कागदपत्र काढल्यानंतर त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यावर कूळ लावून घेतलं यांनी. मग यांनी एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्या ट्रस्ट स्थापन करत असताना त्यांनी एकदम बॅलन्स म्हणजे ट्रस्ट स्थापन केला. बरोबर. मांजरीचे 4, तुळापूरचे शिवले परिवारचे 4 आणि गडदे परिवारचे 3 असे समतोल साधून तुळापूरचे 7 आणि मांजरीचे 4 असा ट्रस्ट स्थापन केला. आणि जर असा जर ट्रस्ट स्थापन स्वातंत्र्य सैनिक सोपानराव दाखलोजी आणि त्यांच्या तुळापूर गावचे सरपंच आणि त्या काळातले चांगले विचारवंत पुजारी होते त्यांनी स्थापन केला तर कसं बोगस म्हणता येईल आपल्याला? आपल्याला काय म्हणायचं? एवढा ज्येष्ठ मंडळी, एवढे मोठे स्वातंत्र्य सैनिक, जे स्वातंत्र्य सैनिक सोपान दाखलोजी गुले हे आणि महात्मा गांधीजी एका तुरुंगात राहिलेले आहेत. एवढे जर मातबर मंडळी सोपान दाखलोजी यांनी जर तो ट्रस्ट स्थापन केला तर आजकालच्या जर पिढीला जर असा आरोप जर केला तर आपण काय समाजाला संदेश देणार? आता काय आरोप करतात ते? असा आरोप म्हणजे आता कसं झालं की जमिनीचे भाव गगनाला भिडले आणि असं होत असताना की देवस्थानला आमच्या घुले परिवाराने 25 एकर जमीन देवस्थानला केवळ गाय हरवली म्हणून दिवाबत्तीसाठी दिली आणि ती दिवाबत्तीच जमीन आमच्या गावातल्या एका सदन शेतकऱ्याला दिली होती. पण कालांतराने त्या जमिनीवर पानशेत रोजगार पुनर्वसन होते किंवा आमच्या सर्व सभासद जे काही विश्वस्त मंडळ त्यांनी ठरवलं की बाबा हे पूर्ण जे काही सोपान दाखलोजी गेल्यानंतर जी काही जमीन आहे ती आपण व्यवस्थित सांभाळली पाहिजे. त्याच्यावर जे काय आहेत कुळ वगैरे ते काढून टाकलं पाहिजे असं आमच्या सगळ्याच बॉडीत ठरलं जुन्या जाणकार माणसाचं. आणि त्या पद्धतीने आम्ही वाटचाल चालू केली आणि वाटचाल चालू करून असताना आम्ही तो पूर्ण उतारा क्लिअर केला आणि उतारा क्लिअर होत असताना फक्त कुळ राहिलं. कुळाने नंतर काय केलं की तहसीलदार हवेलीला 32 करण्यासाठी त्यांनी जमिनीची किंमत ठरवून आम्हाला जमीन आम्हाला ती मिळावी असं त्यांनी अर्ज केला आणि तिथं ट्रस्टने भक्कम पुरावे सादर केले आणि तो त्यांचा फेटाळला आणि कायद्याने जमीन देवस्थानच्या नावावर झाली, नागरमल खंडोबा देवस्थान ट्रस्ट असं एकच नाव देवाचं राहिलं. आणि कालांतराने
त्या जमिनीवर 25 वर्षाचा करार होता, 1,001 रुपयाची. ती केस आम्ही जिंकलो. त्याच्यानंतर पुनर्वसन होतं, 500 वर्ग पुनर्वसन होतं त्या जमिनीवर. ती जमीन आम्ही शासन दरबारी आमचं कलेक्टर साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यावरचं पुनर्वसन काढलं आणि ते उतारा क्लिअर झाला. आणि मग जसा जसा उतारा क्लिअर होईल तसं जमिनीची किमती गगनाला भिडायला लागल्यामुळं तिथं काही गुंड प्रवृत्तीची लोक त्याच्यात सामील झाली, प्रवेश केले. आणि आता फार ट्रस्टला बदनाम करायसाठी हे सगळं षड्यंत्र चालले त्यांचं. कसं षड्यंत्र? आता हे षड्यंत्र असं आहे, लक्षात घ्या की पुजारी मंडळींनी काही 22 साली, जसं 2031 ते 22 सालापर्यंत कुळांक जमीन होती, त्याला मी कुळ नाही म्हणत, पण त्यांच्या भाडेपट्ट्याने जमीन होती. आणि त्यांचं भाडेपट्टा संपला आणि पुजारी मंडळींनी दुसरा डाव टाकला की दीपक सोपान कुचेकर याला ती जमीन कधी न रद्द होणार कुलमुक्तात करून दिलं. म्हणजे ट्रस्टची जमीन झाल्यानंतर कसं तसं देता आलं ते? आता ते जुन्या उताराचा आधार घेऊन. आणि हे दीपक कुचेकर यांनी असं सांगितलं ह्या पुजारी मंडळीला की मी ही जमीन क्लिअर करून देईन. अच्छा. आणि ते सांगून त्यांनी त्यांच्याकडून कसं काय हे मला नाही सांगतात, पण त्यांच्याकडून कधी न रद्द होणारं कुलमुक्तार पत्र करून घेतलं. आता हे कुलमुक्तार पत्र करतात त्याच्यात काय लिहिलं त्यांनी, पुजाऱ्यांनी काय लिहून घेतलं की देवस्थानचं नाव काढायचं आणि दीपक कुचेकराचं नाव त्याच्यावर लावायचं, असं कुलमुक्तार पत्र करून घेतलं त्यांनी. आणि त्याच्या जोरावर त्यांनी आमच्या ट्रस्ट संघ 2 बैठकी बी केल्या की असं करायचं का तसं करायचं तसं करायचं. अरे आम्ही असं नाही करणार म्हणलं. आम्ही त्यांना अजिबात आम्ही तारा नाही दिल्यानंतर त्यांनी षड्यंत्र रचून म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी आता अर्ज करायला सुरुवात केलेली. मुंबईला अर्ज, मंत्रालयात अर्ज, पाहिजे तिथं अर्ज. आणि ते काही पुजारी म्हणतात आम्ही अशिक्षित आहे, परंतु हे सगळं दीपक कुचेकरांच्या म्हणण्यानुसार चाललंय. केवळ ट्रस्टला बदनाम करायचं आणि हा ट्रस्ट रद्द करायचा ना. त्यांनी एक ट्रस्ट टाकला त्याच्यात. पुजारी 12 पुजारी. दीपक कुचेकरांचा ट्रस्टच्या सोबतचा संबंध काय? ते संबंध आम्हाला कळलंच नाही ना. ते केवळ तुमचं भूमाफिया. त्यांनी अशा पुणे जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर अनेकांच्या अशा अडचणीतल्या जमिनींचे त्यांनी पावर पॅटर्न करून घेतलेले आहेत. याच्या सखोल चौकशी झाली पाहिजे की हा माणूस कोणत्या पद्धतीचा. आणि एक चांगला ट्रस्ट 3 तालुके, हवेली, तुमचा शिरूर आणि खेड याच्यातले भाविक त्या देवाला येतात. त्या सगळ्यांचा देव येतो. आणि अशा लोकांच्या ह्याच्यात ते असे गुंड प्रवृत्तीचे लोक घुसल्यात. पुढची ट्रस्टची काय भूमिका असणार आहे? ट्रस्ट म्हणून तुमची ट्रस्ट म्हणून आमची भूमिका हीच राहणार की आम्ही गुंडांना ह्या जमिनीमध्ये शिरकाव करून देणार नाही. आणि आता जे काय ते आंदोलनाला बसल्यात ते कोणत्या कायद्यानुसार आंदोलनाला बसल्यात? त्यांच्या जमिनी नाव आहे का कुचेकराचं? ट्रस्टमध्ये आहे का? त्याच्यासंग कोणते ट्रस्टी आहेत का? तेव्हा ते आंदोलनाला बसल्यात. बेकायदेशीर आंदोलन आहे. आणि केवळ ट्रस्ट बदनाम करायचा. आता हे संपूर्ण हे जे काय आता तुम्हाला जे प्रश्न विचारलेत हे सगळं कोर्टात चाललंय. आमच्या धर्मादायकता पुढे सगळं केस अंतिम याला आहे. न्यायप्रविष्ट त्यांचं जर न्यायप्रविष्ट जर विश्वास नसला पुजारी मंडळाने कुचेकराचा, काय म्हणजे आता पुढचे तुमची एक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही असल्या गुण प्रवृत्तीची लोक आणि पुजारी मंडळीने यांनी काय आजच कुचेकरला लिहून दिला असं नाहीये. अहो त्यांनी तर आहे ना, तुम्हाला सांगतो 2004 साली, 2007 साली आणि 2005 साली असे काही ह्या जिल्ह्यातल्या नामांकित अनेक लोकांना त्यांनी इसार पावत्या म्हणा, करारनामे म्हणा, बिल्डरला दिलेले आहेत. आणि त्यांच्याकडून चेकने पैसे घेतले. ते सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत. आणि पुजाऱ्यांनी आज तुम्हाला सांगतो की पुजारी मंडळींनी स्वतःच्या जमिनी ठेवल्याच नाही, इकल्या सगळ्या.
आणि आता कुठंतरी या जमिनीत जसं शासनाने आता ठरवले की बाबा नाही की शासनाच्या बावनकुळे साहेबांनी ठरवले की नाही आता हे देवस्थानच्या जमिनी आहेत त्या पुजाऱ्यांच्या नावं करणार आम्ही आणि त्याच्यानंतर कुळांच्या नावं करा. तसे सगळे या जमिनीचे भाव हवेली तालुक्यातल्या जमिनीचे भाव फार गगनाला भिडले ना. आणि मग हे एक ना एक रोज ट्रस्टला त्रास व्हायला लागलाय. परंतु ह्याच्यात शासनाने सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे. किंवा आता आपले ज्या ठिकाणी ते आंदोलन करतात आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही त्या आमचे काय म्हणणं ते मांडले. त्या जमिनीसाठी आम्ही आत्तापर्यंत कसा लढा दिलाय. अहो ह्या जमिनीमध्ये ह्या पुजाऱ्यांनी आत्ता आंदोलन केले पण हे जर आंदोलन त्यांनी जर चार वर्षापूर्वी जर केलं असतं ना की ही आमच्या देवस्थानची जमीन आमच्या देवाची जमीन आहे आणि ही जमीन आंदोलन केलं असतं तर हे 9-9 फुटाच्या दशा लागल्या ना रात्रीच्या 12-1 वाजता जे काय आमच्या गावातले प्रतिष्ठित स्वतःला प्रतिष्ठित मानतात त्यांच्या छोटे छोटे बिल्डरांनी ते रात्रीचं 1च्या नंतर पहाटे 5 पर्यंत रात्रीचा खेळ चालत तसा तो कार्यक्रम केलेला आहे. आता ती जमीन पार नापीक केली आणि याला सपोर्ट आम्ही जर ट्रस्टनी जर त्यांना जर आडकाठी आणलं तर ते आमच्या दबा धरून येत. मग याच्या हे करायचं ते करायचं. अरे तसं नाही ना चालत. ते आम्ही काही जरी म्हटलं तरी आम्ही कायद्याच्या प्रमाणेच आम्ही ना आम्हाला जे धर्मादायकांनी जी घटना लिहून दिली त्या घटनेप्रमाणे आम्ही कार्यक्रम करणार. आम्हाला काय घटनेत सांगितलं की संस्थेची मालमत्ता जतन करणे ती जतनच करावं लागेल ना आम्हाला. उद्या पुजारी विकतील कुणालाही जबाबदार आम्हाला धरतील ना. आज कुचेकर सारख्याला जर जमीन यांनी जर देवाचं नाव काढायचं कुचेकराचं नाव लागलं आम्हाला धर्मादायक म्हणून तुम्ही काय झोपला होता का एवढं वस्तूवर. आणि त्याच्यासाठी हे आंदोलन करतायत. हे आंदोलनाला महत्व नाही काय. आणि हे कुचेकर एक दिवस त्या पुजाऱ्यांना सुद्धा अडचणी त्यांनी अहो हे पुजारी 22 सालाच्या अगोदर ट्रस्ट इतक्या वर्ष होती पण ट्रस्टला कधी त्यांनी चांगलंच मार्जित त्याला. पण आता ह्या जसं पुजाऱ्यांकडून कुलमुखत्यार पत्र करून घेतलंय दीपक कुचेकरांनी तेव्हापासून ह्या गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण झाली देवस्थानमध्ये. आता आपण ते जे अर्ज निवेदनाचे दिलेले आहे त्याच्यावरती कुचेकरांचं नाव कुठेही नाही. त्याच्यावरती नाव ते एक पुजारी म्हणून आहेत त्यांचं नाव आहे. पण त्याच्या मागचा बोलवतं त्यांनी तोच आहे. आणि काही भूमाफी आहेत त्याच्यात एक वन विभागातला एक अधिकारी आहे आणि एक पोलीस खात्यातला एक अधिकारी आहे. त्यांच्या जीव हे आत्तापर्यंत चालले. ही तुम्ही मागची मूर्ती पाहता का? हो. ह्या मूर्तीचा फार मोठा कार्यक्रम ठरवला होता. आमच्या मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे. एक मुखवटा आहे छोटासा. तर भाविक आल्यानंतर भाविक म्हणायचं की आम्हाला इथं आतमध्ये यायला आनंद वाटत नाही. परिसर फार छान आहे पण मला आतमध्ये मंदिरात गेला आम्हाला आनंद वाटत नाही कारण आम्हाला देव दिसत नाही. म्हणून ही जी काही 1.25 मनाची जी काही मूर्ती आहे आता ही आम्ही 2 वर्षापूर्वी तिथं बसवण्याचा कार्यक्रम होता. आमचे 5-6 लाख रुपये आमचे स्थापना करणे 5-6 लाख रुपये आमचे वायाला गेले की आम्हाला मूर्ती बसवायची. पण आम्हाला सर्वांच्या संमतीने आणि गुण्यागोवाने मूर्ती बसवायची. अशी मूर्ती आम्हाला स्थापना करायची नाही. आता पुढची ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून आता पुढची काय तुमची? आमच्याकडे अजिबात येतच नाहीत. आम्ही बोललो तरी येतच नाही. आता हे काय सांगायचं पुन्हा. आणि एक मेन मुद्दा असा आहे की जमीन आम्ही भूमाफियांच्या ताब्यात जाऊन देणार नाही. आमच्या पूर्ण ट्रस्टीचा आमचे सचिव विश्वास गुले आहेत, रंगनाथ भाऊ शिवले आहेत. आमचे सर्व ट्रस्टींचं एकच मत आहे की काही झालं तरी आपली जमीन भूमाफियाला जाऊन द्यायची नाही. तर हे होते या ट्रस्टचे अध्यक्ष जे गेल्या अनेक वर्षांपासून या ट्रस्टचं कामकाज पाहतात आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर घुलेसाहेब यांनी अगदी स्पष्टच सांगितलं आहे या ट्रस्टची ही जी देवस्थानची जमीन आहे ही देवस्थानची जमीन या ठिकाणी जी भूमाफी आहेत त्या भूमाफियांच्या ताब्यामध्ये जाऊ देणार नाही असा हा निर्धार त्यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना व्यक्त केला. घुले सर, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल आपलं धन्यवाद. नमस्ते.